सर्दी खोकला झाला असेल किंवा वारंवार तुम्हाला सर्दी खोकल्याचा जर का त्रास होत असेल, तर या 4 गोष्टी नक्की फॉलो करा, विशेषतः लहान मुलांच्या बाबतीमध्ये. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी 10च्या आतमध्ये आणि रात्रीच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी 6 नंतर वगैरे ह्या वेळेला दूध आणि फळं हे दोन्ही पदार्थ आपल्याला खायचे नाही. ठीक आहे. ह्या गोष्टी पूर्णपणे वर्ज्य करायचे, दूध आणि फळं. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे जर का तुमचं पाणी अतिरिक्त पिणं होत असेल, म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या जर का तुम्ही खूप जास्त पाणी पीत असाल, अत्यंभू पान होत असेल, तर त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये कफ वाढतो आणि वारंवार सर्दी खोकला होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट जर तुमच्याकडून होत असेल, तर ती बंद करा. तिसरं जी गोष्ट तुम्ही करू शकता ते म्हणजे पाण्यामध्येच मिरी, त्याचबरोबर दालचिनी, सुंठ, तुळशीची पानं किंवा खाऊची पानं जी असतात, नागवेलीची पानं ती, ह्यापैकी जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते इन्ग्रीडियंट टाकून ते पाणी थोडंसं उकळून मग प्यायला घ्या. हे पदार्थ जे आहेत ते थोडेसे उष्ण आहेत आणि त्यामुळे ह्याच्या उष्णतेमुळे शरीरातील कफ कमी व्हायला मदत होतो आणि त्यामुळे तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम पडायला लागतो. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट जी करायची आहे ती म्हणजे उन्हामध्ये एक्सपोजर. उन्हामध्ये थोडासा वेळ व्यायाम करणं किंवा चालणं ह्या गोष्टी जर केल्या तर उन्हाची जी उष्णता असते, सूर्याची उष्णता असते, त्यामुळे सुद्धा हा कफ कमी व्हायला लागतो आणि त्यामुळे सर्दी खोकल्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो. त्यामुळे नक्कीच ह्या 4 गोष्टी ज्यावेळेला तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तेव्हा तर कराच. त्याचबरोबर जर तुम्हाला फ्रिक्वेंटली सर्दी खोकला होत असेल तर नियमितपणे ह्या गोष्टी केल्यामुळे हा सर्दी खोकल्याचा जो त्रास सतत होत आहे तो कमी होताना दिसेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.